तर नमस्कार मंडळी, मी गौरव आणि मी आत्ता ना रत्नागिरीमध्ये फिरून दापोलीला आलो होतो आणि इकडे ना पालंडी बीचवर मला ट्रॅव्हल मुडीने होस्ट केलं. तर या 2 दिवसामध्ये ना आम्ही 2 दिवस मी स्टे केला. त्यामध्ये एक रात्र आम्ही कॅम्पिंग केलं आणि आमची कॅम्प साईड ना अगदी बीचच्या कडेला लागूनच होती. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही या होमस्टेमध्ये स्टे केला ना, तिथून तर मला ज्या बेडवर मी बसलो होतो ना, तिथूनच मला बीचचा व्ह्यू भेटते. म्हणजे असली कमाल आहे ना ही जागा, खूप भारी खूप भारी. आणि त्यामध्येच आम्ही एक दिवस मी इथं शेजारच्या जे काही जवळजवळच्या जागा आहेत त्या फिरलो, जसं की गणपती मंदिर, परत एक महालक्ष्मीचं मंदिर होतं, परत इकडे आपलं बीच आहे हरणे बंदर, जे की सगळ्यात मोठं मंदिर आहे, म्हणजे फेमस मंदिर आहे, जे तुम्हाला माहितीच असेल. सोबत इकडे केशवराज मंदिर. म्हणजे अशा खूप साऱ्या जागा होत्या ना भारी भारीतल्या, ते मी एका दिवसात पूर्ण फिरल्या. आणि मला बिलीव्हच होत नाही की मी अनप्लॅन्ड आलो होतो आणि एवढं सगळं फिरलोय. खूप खूप धन्यवाद ट्रॅव्हल मुडीचे. आणि तुम्हाला जर इकडे यायचं असेल ना, तर यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. खूप भारी जागा आहे, तुम्ही खूप मजा कराल. आणि जर तुम्ही कोकणात आणि स्पेशली दापोलीत फिरायचा प्लॅन करत असाल तर ट्रॅव्हल मुडी हा एक बेस्ट ऑप्शन असू शकतो. आणि यांच्याकडे ना कॅम्प साईट आणि सोबत होमस्टे पण अवेलेबल आहेत.